तिने काही मुद्दाम केलंय का? तिने जे काही केलंय ते जेडीच्या चांगल्यासाठीच केलंय ना. तर आली मोठी चांगल्यासाठीच करणारी. ही किती चालू आहे ना ती चांगलंच माहिती आहे मला. जेडी एकदा का घरात न गेली की अख्खं घर घशात घालता येईल ना ह्याच्यासाठी चाललं हिचं समज. मला काही माणसं ओळखता येत नाहीत होय आणि तरी तुम्ही तिचीच बाजू वडा. अगं काय बाजू वाढायची? ती मला विचारून गेली होती. मला काय आजाला पण विचारलं होतं तिनं. वय मामी आम्हाला विचारलं आणि मगच गेली ती. तिने स्वतःच्या मनानं काहीच नाही केलं. तुम्हाला विचारलं ह्यांना विचारलं म्हणजे झालं का? एवढंच जर हिला वाटत होता तर मला काही विचारलं नाही का? मी कोणच नाही का? मला काही किंमतच नाही. अहो नाही हो मामी, खरंच माझ्या लक्षात बी नाही आलं. कसं येईल? कारण मला कळलं असतं तर मी आडवं लावलं असतं ना. मग हिला न बोलता होला हो करणाऱ्या नवऱ्याला सांगायचं आणि मामाला विचारलं की ती कधी नाही म्हणतच नाहीत, नुसती मुंडी हलवणार म्हणून हिनं शाळा केली अशी. पुष्पा, अगं तुझं बरोबर आहे. तुला विचारायला पाहिजे होतं, पण आता पूर्वी म्हणते ना माझ्या लक्षात नाही आलं. अहो तिचं सोडा, पण तुमच्या पोराचं नाताचं तोंड काही शिवलं होतं का? माझ्या पुरीच्या बाबतीतला एवढा मोठा निर्णय घेताना मला विचारू असं वाटलं नाही. आणि ह्यांना बी हिचंच बरोबर वाटतं. स्वतःच्या पुरीचा संसार उद्ध्वस्त झाला तरी ह्यांना लेकीपेक्षा हीच महत्वाची वाटती. का तर बाच्याचा संसार नीट झाला पाहिजे, त्याच्या बायकोला काही कमी नाही पडलं पाहिजे. अहो दुसऱ्यासाठी करा मरा, पण स्वतःच्या पुरीचा संसार उद्ध्वस्त झाला त्याचं काय? अगं आपण आपल्या परीने प्रयत्न करतच होतो की. आपण फोन केले, त्यांनी फोन उचलले नाहीत, परत आपल्याला फोन केले नाहीत. मग कसं करणार होतो आपण? मी कालच जेडीशी बोललो. तिची अवस्था शीतलनं बघितली होती म्हणून तिने हे पाऊल उचललं. बाळा आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करत होतो ग. आम्हाला काय कळत नाही का तुझी अवस्था? माझी अवस्था काय हे तुम्ही कुणीच नाही समजू शकत. मला काय माझा नवरा सोडून माझा संसार मोडून इथं तुमच्या बरोबर राहायला आनंद मिळतोय का? तुम्ही सगळे स्वतःचा विचार करता पण माझा विचार कुणीच नाही करत. शितले, काय मिळालं ग तुला? माझ्या संसाराची वाट लावून मी खरंच तसं काय नाही केलं. अगं मम्मीच्या विरोधात जाऊन मी तुम्हाला या घरात राहायला दिलं, माझी रूम दिली, तुम्हाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. आणि तू अशी वागलीस. मी सांगितलं होतं ना तुम्ही कोणीच जायचं नाही म्हणून. मला माहिती आहे ते कसे आहेत ते. त्यांच्याशी कधी बोलायचं कसं बोलायचं ते मला माहिती आहे. त्यांचा राग गेला बी असता पण आता काहीच होऊ शकत नाही. फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. तू माझ्या संसाराची वाट लावलीस. अगं का केलंस असं? माझ्या बाबतीत अजिंक्यचं नाव घेतलं म्हणून तुला माझा राग आला होता ना? तर मला बोलायचं होतंस, मला मारायचं होतंस, पण हे सगळं का केलंस? तू तुझं ठरलेलं लग्न मोडून पुन्हा नवीन संसार थाटलास. पण माझं काय? माझा संसार तू कायमचा मोडलास. तुला काय वाटत नसेल ग ठरलेलं लग्न मोडून दुसरा संसार थाटायला, पण माझं तसं नाही. जयडे काय वाटेल ते बोलतीस वय? अगं ती उलट बोलत नाही म्हणून काय बोलतीस? खबरदार तिला बोलशील तर. आणि काय सारखं संसार संसार लावलायस? आणि हिनं नाही तुझ्या आयुष्याची वाट तू लावून घेतलीस. हो असं काय बोलताय? बरोबर आहे शितले. लग्नासाठी त्या पोराची निवड आम्ही केली नव्हती, तू केली होतीस. आणि आम्ही विरोध केला असताना तू पुढे शानपणा करून गेलीस आणि त्या पोराबरोबर लग्न केलंस. ते माणूस कसा आहे काय आहे याचा विचार न करता तू बावटपणा केलास. पुढचा मागचा विचार केला नाही काय नाही आणि आता अंगलट आले तर आम्हाला दोष देतीस वय? तुला कुणी सांगितलं होतं शानपणा करायला? हा? आणि हे बघ जे काय झालं ना त्याला जबाबदार तू आहेस, शीतल नाही. आणि हिला उगाच बोललेलं मी अजिबात खपून गेलं नाही सांगून ठेवतोय. हे बघ जे काय केलंय ना ते तुझ्या भल्यासाठी केलंय, त्या घरासाठी केलंय. तुझ्या आयुष्यात आजवर जे काही प्रॉब्लेम आलेत ना ते तू स्वतः करून घेतलेत. एकतर सगळं चांगलं चालू असताना कुठं हात कापून घे, कुठं काय कर. आणि आमचं लग्न ठरलं होतं तर स्वतःच्याच लग्नाचं मध्ये खॅट काढलं. तुला काय मिळतं का असं करून? हा? आणि शेवटी स्वतःच्याच बाबतीत असं काय झालं की दुसऱ्या डोक्यावर खाबर फोडायचं. जयडे आतापर्यंत तुझा सगळा आगाऊपणा सहन केला, अतिरेक सहन केलं. पण तू कारण नसताना शीतलला बोलशील ना मी नाही सहन करणार. अजिंक्य ह्या पुढे एक शब्द जरी माझ्या पुरीला बोलत ना तर याद राखा तुम्हाला काही एक अधिकार नाही माझ्या पुरीला बोलायचा.
मग तिला बी शीतलला बोलण्याचा अधिकार नाही. मामी, मी तुमचा आदर करतो. तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी जे काय केलं ते मी कधीच विसरणार नाही. पण मामी, शीतलीची काय बी चूक नसताना जेवढी वाटेल तशी बोलते तिला. मामी, जशी जैडे आपल्या घरची पोर आहे तशी शीतल बी कोणाची तरी मुलगी आहे. माझी बायको आहे. आणि नानांना वचन दिलंय मी की तिला या घरात जैडीसारखं सांभाळलं जाईल. मग तिची चूक नसताना तिला दोष दिला कसा ऐकून घेऊ मी? आणि शीतलीविषयी कोणी उलटसुलट बोललेलं मला खपणार नाही. तुम्ही दोघं बी शांत व्हा बरं. एकमेकांची काय भांडत बसलाय? परिस्थिती काय? तुम्ही भांडताय कसलं? आता यातनं मार्ग कसा काढायचा ते बघायला पाहिजे. गप बसा. मला मार्ग काढताय. तुम्ही खातात बांगड्या भरल्यात का? हा, कुणी वेतन तुमच्या पुरीला बोलते तर तुम्ही शांतच आहेत. अहो, बाप म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे का नाही? पुष्पे, अगं काय बोलतेस तू? बोला. तुम्हीच बोलायचं राहिलं होतं तेवढं. बोला की. आता काय दातकिरी बसली का तुमची? तुमचं माणूस चुकलं म्हणून आता काय बोलायचा ह्याचा विचार करत असेल ना? अगं तुम्ही सगळी माझीच की माणसं आहेसा. मग आमच्या दोघींच्या जीवावर का उठलाय तुम्ही? ए बाई, अगं तुझ्या जीवावर कोण उठलंय? तुम्ही समजेच. ही आल्यापासून बघते तुमच्या चौघांचा गट तयार झालाय. अहो, कधी न बोलणारे हे सुद्धा बायको आल्यापासून चांगले चुरचुर बोलायला लागलेत की. 25 वर्ष संसार केला, कधी भांड्याला लागला नाही. आणि आज ह्यो दिवस बघायला मिळाला मला. ज्याला लहानाचं मोठं केलं ना त्यानं सुद्धा उट्ट काढलं. ह्या घरासाठी रातीचा दिस केला. पण ह्या पोरी समोर आज ह्यो भातचा नवरा सुद्धा मला बोलले वाटेल तसं. बरं झालं बाई, तुझ्यामुळं माझी ह्या घरात काय किंमत आहे ना ही तरी कळलं मला. अगं पुष्पे, तू कशाला मला लावून घेतीस? तुला कुठं कोण काय बोलले आणि असं काय झालंय ग एवढं? आता तो माणूस नाही चांगला, त्याला आपला काय दोष आहे? आता ती चांगलं समजावली गेली ती, त्याने नाही ऐकलं. ते त्या पुरीची काय चूक आहे सांगू बरं? कुणाचं चूक कुणाचं बरोबर हे तुम्हीच बघत बसा. आणि हिच्याबद्दल तर काही बोलूच नका. संजयचा राग शांत झाल्यावर गेलो असतो ना तर काहीतरी झालं असतं. पण नाही. शेवटची आशा होती माझ्या पुरीचा संसार वाचवण्यासाठी, ती बी हिनं धुळीच मिळवली. पण आता बास. समद्यांचे रंग दिसलेत मला. आणि माझा निर्णय झालाय. एकतर ही ह्या घरात राहील नाहीतर मी राहील.